नाहीयेत. आणि त्यांना सारखं दुःख वाटतंय की आपले आई वडील आता पाहिजे होते, किंवा जे काही असोसिएटेड तुमचं असेल, अनुभव असतील, मेमरीज असतील, ते तुम्ही प्रोसेस नाही करू शकलेला अजून. प्रोसेस करण्याचा अर्थ काय की स्टेजेस असतात त्या ग्रीफच्या, ह्यानंतर हे, ह्यानंतर हे, आणि नंतर आपण नॉर्मल होऊन आपल्या आयुष्याकडे. तर काही जणांना हा तो खूप प्रॉब्लेम सतावतो आहे, तर त्या लोकांसाठी ही प्रेयर आहे. एक लक्षात घ्यायचंय, ग्रीफचं एक बेसिक थॉट आणा. काही लोकांना असं वाटतं त्यांच्या आई वडिलांच्या शेवटच्या क्षणी तुम्ही त्यांच्या जवळ नव्हतात, किंवा त्यांनी काहीतरी मागितलेलं असतं, तुम्ही ते पूर्ण केलेलं नसतं, किंवा त्यांना सिरियसली घेतलेलं नसतं, किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष झालेलं असतं. आणि असे बरेचसे लोक मोठ्या प्रमाणावर ह्या गोष्टी माझ्याकडे शेअर करतात. म्हणजे हा मोठा प्रॉब्लेम आहे. तर आपल्याला रिग्रेट वाटणं, आपल्याला अपराधी पण वाटणं, गिल्ट वाटणं की आपण आपल्या आई वडिलांच्या इच्छा नाही पूर्ण करू शकलो, किंवा त्यांच्यासाठी चांगुलपणा नाही दाखवू शकलो, किंवा थोडस आपल्याकडे दुर्लक्ष झालं, आणि ते मन खात राहतं. एक तर काय आहे की फॉरगिव्हनेस आहे, ते आपण पण आपल्याला माफ करायचं, तर परमेश्वर पण आपल्याला माफ करणार आहे, आपले आई वडील तर करणारच आहे. म्हणजे मी माझ्या आईचा जेव्हा विचार करते तेव्हा मला असं वाटतं 100% ती माझ्या सगळ्या चुका माफ करेल अशी आई आहे ती. त्यामुळे ते त्या गिल्टमध्ये नाही राहायचं. पण आपण ह्युमन म्हणून हे चुकलेलं आहोत, रिपीट नाही करायचं. बरोबर आहे की कुणाची जितक्या सेन्सिटिव्हिटी घ्यायच्या गरजा तितक्या घ्यायला पाहिजेत, आणि त्या गरजा अटेंड तरी केल्या पाहिजे. सगळ्याच काही रॅशनल असतात असं नाही. आपले आई वडील असले ना, आपले कुटुंबीय नसले म्हणजे ते नेहमीच बरोबर असतात असं पण नाही. आणि तुम्हाला सगळ्याच गोष्टी पुरवणं शक्य पण नसतं. मला पण शक्य नसतं की लोकांना असं स्टुडंट्स आपले की त्यांना फोनवर बोलावं असं वाटतं, शक्य होत नाही. परंतु सेन्सिटिव्ह आहे मी मेसेज करेल की काहीतरी त्यांना रिस्पॉन्स देईल, तेवढी सेन्सिटिव्हिटी इनफ आहे. मानवी मर्यादा तुम्हाला पण आहे. त्यामुळे परमेश्वर तर तुम्हाला माफ करेल, आई वडील पण माफ करतील. जसं की तुम्ही अमानवी नाही ना वागलेला. आपल्याला पण हे आहे, एक मर्यादा लक्षात घ्या की आता माझ्याकडे स्ट्रे कॅट आणि डॉग येतात, तर मी त्यांना हे करते, माझ्या परीने त्यांना खायला प्यायला घालते. पण मी इतकं पण नाही करू शकत. आता एक कॅट आहे, तो काही दुसरं खातच नाही, फक्त त्याला सारखं दूध लागतं. सगळी पातेली घरातली रिकामी करून नाही आपण त्या मांजरांना पाजू शकत. तर आपल्या मर्यादा आहेत, चांगल्या वागण्याच्या पण मर्यादा आहे. बरोबर आहे. मी बघितलं की नाही तुम्ही करू शकत ते, पण करतो ना, काहीतरी करतोय, हे महत्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही गिल्ट वाटून न घेणे. दुसरी गोष्ट काय आहे तर बेसिकली का आपण ह्या ट्रॅक करून ठेवलेलं आहे ते दुःख, पण एक मेमरी आहे. बरोबर आहे. ती पण आपण एक मेमरी क्रिएट केलेली आहे, आणि आपल्याला ती रिलीज केली पाहिजे. हे ग्रीफ जे आहे, आपल्याकडे 13 दिवसच का 13व्याच्या दिवशी गोडधोडाचं जेवण, ते 12 दिवसच तुम्ही ग्रीफ एक्सपिरियन्स करायचं आहे. 13व्या दिवशी त्याच्यात मुक्त होऊन जीवनाकडे परतायचं आहे. पण आपण नाही परतत, याचा अर्थ काहीतरी चुकीची मेमरी निर्माण झालेली आहे, ती पण आपण हील केलेली पाहिजे. म्हणून आता आपण ही प्रार्थना करूयात. प्रिय मदर, फादर, सन अँड गॉड, प्रिय माता, पिता, मूल आणि परमेश्वर, मी अजून फार काळपर्यंत ग्रीफ मध्ये अडकून पडलेले आहे. याला कदाचित मी किंवा माझे कुटुंबीय किंवा माझे पूर्वज जबाबदार असतील, ज्यांनी काही एक आम्ही सगळ्यांनी मिळून एक मेमरी निर्माण केली असेल, आणि त्या मेमरी मधून मला हा अनुभव येत असेल, तर ही मेमरी मी समृद्ध करते आहे हील करण्यासाठी. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. गिल्ट वाटून घ्यायचं नाही, अपराधीपणा वाटून घ्यायचं नाही. आपले नातेवाईक आपल्याला फॉरगिव्ह करणारच आहेत, परमेश्वर आपल्याला फॉरगिव्ह करणार आहे. ते आपल्याला उरलेल्या आयुष्यात आपण कॉम्पन्सेट करणार आहोत. आपले फॅमिली मेंबर त्यांच्याकडे अधिक लक्ष पुरवणार आहेत. फॅमिली मेंबरच काय, पण अगदी इतरांसाठी सुद्धा, जे तुमच्या रिलेटेड नाही त्यांच्यासाठी सुद्धा मी माणुसकीने वागणार आहे, त्यांच्यासाठी सुद्धा अधिक कमी. अर्थात हे सगळं करत असताना मी वारंवार सांगते की तुम्हाला लिमिट्स आहेत, तुम्ही बॉर्डर केल्या पाहिजेत, अदरवाईज तुमची पिळवणूक होईल, तुम्ही विक्टिम व्हाल. तुम्हाला कुठं थांबलं, चांगुलपणा कुठं थांबवायचा माहिती पाहिजे, अदरवाईज तुमचं एक्सप्लॉयटेशन केलं जातं, नाही म्हणता यायला पाहिजे. ओके, फाईन. आता पुन्हा रिपीट करता. डिअर मदर, फादर, सन अँड गॉड, प्रिय माता, पिता, मूल आणि परमेश्वर, तुम्हाला
माझ्या हातून घडलेल्या चुका, माझ्या कुटुंबियांकडून घडलेल्या चुका, पूर्वजांकडून घडलेल्या चुका, यामुळे हा ग्रीफचा डाटा मी निर्माण केलाय किंवा आम्ही निर्माण केलेला आहे आणि त्याचे परिणाम म्हणून आम्ही ग्रीफ मधून बाहेरच येत नाही. हा डाटा मी आता सपोर्ट करत आहे तुम्हाला हील करण्यासाठी. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू. आय लव्ह यू. चॅट करा. त्यामुळे